Welcome you all students. In this video we are going to learn the summary of the story The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. Ruskin Bond is an Indian author of British descent, and this story is about a rumor. How rumor can spoil well settled business is the theme of this lesson. And friends, if you are new on this channel and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel and press the bell icon to get notifications of all upcoming videos for standard 10th and 12th. So let's begin the lesson, The Boy Who Broke the Bank. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. Now this story is about a bank and the village People Nagar. Nathu is a servant, he is a sweeper, and Nathu is one of the important characters in this lesson. Nathu grumbled म्हणजे नथू कुरकुर करत आहे टू हिमसेल्फ, स्वतः सोबतच तो काहीतरी बोलत आहे. व्हेन ही वॉज स्वीपिंग द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. ज्या बँकेचा ओनर आहे सेठ गोविंदराम. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. आता जो नथू आहे स्वीपर, he is sweeping the ground, sweeping the steps hurriedly. घाईघाईने तो त्या बँकेच्या पायऱ्या झाडत आहे. Carelessly, he is not very careful. निष्काळजीपणे तो परिसर झाडत आहे. आणि असं करत असताना डस्ट रायझिंग होत आहे, डस्ट आकाशामध्ये उडत आहे, वर चढत आहे, आणि त्यानंतर परत ती डस्ट त्याच पायऱ्यांवर येऊन पुन्हा बसत आहे. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. आणि त्याच वेळेला जेव्हा नथू आता झाडत आहे आणि झाडलेली जी धूळ आहे तो एका पॅनमध्ये गोळा करत आहे, त्याच वेळेला सीताराम जो वॉशरमॅनचा सन आहे तो त्या ठिकाणाहून आता कुठेतरी जात आहे. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता सीताराम हा त्याच्या डिलिव्हरी राऊंडवर होता. म्हणजे तो आता वॉशरमॅनचा मुलगा असल्यामुळे लोकांचे कपडे धुणे आणि त्याला प्रेस करणे आणि ते कपडे लोकांच्या घरी पोचवणे असा त्याचा राऊंड आहे. तर तो आता त्याच्या राऊंडवर निघालेला आहे. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. त्याच्या डोक्यावर धुतलेले आणि प्रेस केलेल्या कपड्यांचे गाठोडा आहे आणि ते त्याच्या डोक्यावर बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे तो त्याला पडू देत नाही. जरी त्यानं हात जरी सोडले तरी तो त्या गाठोड्याला पडू देत नाही. डोंट रेस सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आणि तिथून जात असताना सीताराम नथूला म्हणतो की अरे नथू, एवढं जोऱ्यानं कशाला झाडतोस आणि एवढी धूळ कशाला उडवतोस? एवढी धूळ उडवू नको. डोंट रेस सच डस्ट म्हणजे धूळ उडवू नको. Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month? तुझी बँक तुला 2 रुपये महिन्याला एक्स्ट्रा देण्यासाठी रिफ्यूज करत आहे, टाळाटाळ करत आहे, आणि काय म्हणून तू चिडला आहेस काय? असं सीतारामने नथूला म्हटलं. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आणि सीतारामने त्याला असं म्हटल्याबरोबर नथू सीतारामला म्हणतो आय डोंट विश टू टॉक अबाउट इट म्हणजे मला याबद्दल काहीही म्हणायचं नाही. आणि असं म्हणत कंप्लेंट द स्वीपर बॉय. स्वीपर बॉयने काहीतरी कंप्लेंट केली. तो म्हणतो आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. अरे सीताराम, मला माझं रेग्युलर पेच मिळालेलं नाही आहे आणि तू एक्स्ट्रा 2 रुपयाची गोष्ट करत आहे. अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ आणि ही महिन्याची 20वी तारीख आहे. म्हणजे महिना आता संपायला आला तरीही मला माझ्या मागच्या महिन्याचं पेमेंट मला मिळालं नाही आणि तू म्हणतोस की तुला एक्स्ट्रा 2 रुपये ही बँक देईल. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. अरे कोणाला वाटेल की एखादी बँक पुअर मॅनची सॅलरी होल्ड करेल, त्याला पगार देणार नाही, असं कोणाला वाटेल? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. आणि सीताराम, मी तुला एक गोष्ट सांगतो की जसं मला माझं पेमेंट मिळेल आय एम ऑफ, मी ही बँक सोडणार आहे. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पुढच्या वीकमध्ये मी तुला इथं दिसणार नाही, मी या ठिकाणी कामही करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि असं म्हणत नथूने आपल्या हातामध्ये जी पॅन होती
ती डस्टबिनवर आदळत आवाज भरपूर वाढवला, बऱ्याचदा, सेव्हरल टाइम्स, जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि हे त्यानं याच्यासाठी केलं की त्याला सीतारामला सांगायचं होतं, एम्पॅसाइज करायचं होतं, म्हणजे त्याचा जो मुद्दा होता की तो ही बँक सोडणार आहे, तो मुद्दा त्याला एम्पॅसाइज करायचा होता की मला ही बँक सोडायची आहे, मी या ठिकाणी काम करणार नाही. आणि हे म्हणताना त्याच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दाखवण्यासाठी त्याने त्याच्या हातामध्ये जी पॅन होती ती वारंवार वाजवली. ही बँक्ड. वेल आय विश यू लक, सेड सीताराम. आणि असं ऐकल्यानंतर सीताराम त्याला म्हणतो की ठीक आहे, गुड लक, तुझं चांगलं हो. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. आणि सीताराम त्याला म्हणतो की मी सुद्धा तुझ्यासाठी असाच एखादा जॉब लुकआउट करेल, म्हणजे शोधेल, जो तुला सूट करेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि असं म्हणत सीताराम तिथून, प्लॉडेड म्हणजे वॉक्ड हेविली, म्हणजे धावपळ करत तो तिथून निघून गेला, भरभर निघून गेला. बेअरफूट, बेअरफूट म्हणजे त्याच्या पायामध्ये वाहन नव्हतं. द बिग बंडल ऑफ क्लॉथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आणि ज्या वेळेला सीताराम पुढे गेला तेव्हा सीतारामचं डोकं आणि त्याचं शोल्डर त्याच्या डोक्यावर असलेल्या बंडल ऑफ क्लॉथ्समुळे पूर्णतः झाकलं होतं. म्हणजेच बंडल ऑफ क्लॉथ वॉज हायडिंग हिज हेड अँड शोल्डर्स. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि आता सीताराम त्याचे कपडे डिलिव्हर करण्यासाठी चौथ्या घरी पोचलाच होता की त्या ठिकाणी त्याने एका लेडीकडून ऐकलं की सी वॉज इन नीड, तिला एका स्वीपर बॉयची गरज होती. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आणि जसं त्या लेडीजने म्हटले की आय नीड अ स्वीपर बॉय, तर त्याचं गाठोडं सांभाळत तो त्या स्त्रीला म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. आणि माझ्याकडे सुद्धा एक असा स्वीपर बॉय आहे जो कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो त्याचं काम पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि हे सांगितल्यानंतर तो परत त्या लेडीजला सांगतो की तो एका बँकमध्ये काम करत आहे, पण ती बँक त्याला त्याच्या कामाचा मोबदला देत नाही, त्याचं पेमेंट देत नाही, आणि म्हणून तो ती बँक सोडणार आहे, परंतु तो पुढच्या महिन्यापासून हे काम करेल, असं त्यानं त्या लेडीजला सांगितलं. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. तर आता सीताराम ज्या बाईसोबत बोलत होता त्या बाईचं नाव होतं मिसेस श्रीवास्तव. आणि आता त्या स्त्रीने म्हटलं की असं आहे का, इज दॅट सो, असं आहे का, तर त्याला सांगा की उद्या ये आणि मला भेट, कम अँड सी मी टुमारो. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि असं म्हणत सीतारामला फार ग्लॅड म्हणजे आनंद झाला, त्याला वाटलं की तो दोघांची सेवा करत आहे, एक आपल्या मित्राची म्हणजे नथूची, कारण त्याने नथूसाठी जॉब शोधला होता, आणि दुसरं म्हणजे आपला कस्टमर, त्याची कस्टमर ती लेडी मिसेस श्रीवास्तव, तिची तो सेवा करत आहे असं त्याला वाटलं, कारण त्याने तिच्याहीसाठी एक स्वीपर बॉय शोधला होता. आणि त्यानंतर ही होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. आणि त्यानंतर त्याने कपड्याची बॅग आपल्या पाठीवर फेकली आणि तो आपल्या मार्गाने निघाला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता मिसेस श्रीवास्तव यांना काही शॉपिंग करायची होती. सी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आता तिने तिच्या घरच्या आयाला आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि कुकला सांगितलं की दुपारचं जेवण हे लेट व्हायला नको. देन सी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. आणि आता ती पीपलनगर मार्केटला निघाली. हा तिचा कस्टमरी टूर होता, म्हणजे नेहमीचा टूर होता. ती वारंवार क्लॉथच्या शॉप्समध्ये जायची आणि कापड खरेदी करायची. तर आजही ती काही कापड खरेदीसाठी पीपलनगर मार्केटला निघाली. अ लार्ज सेडी टॅम्ब्रिन ट्री grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आता मिसेस श्रीवास्तव आपल्या घरून निघाल्या. वाटेत
एक टॅम्बरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड होतं त्या बाजाराच्या बाजूला, आणि त्या चिंचेच्या झाडाखालीच त्यांना त्यांची एक मैत्रीण मिसेस भूषण आढळल्या. मिसेस भूषण त्या ठिकाणी शेल्टरिंग करत होत्या, म्हणजे आसरा घेत होत्या फ्रॉम द हीट, म्हणजे उन्हापासून. म्हणजेच ते दिवस उन्हाचे होते. दॅट वॉज अ समर सीझन. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चीफ. उन्हाळा असल्यामुळं त्यांना गरमी होत असावी आणि म्हणून मिसेस भूषण त्यांच्याकडे असलेल्या एका मोठ्या रुमालाने स्वतःला हवा घालत होत्या. सी कंप्लेंड ऑफ द समर विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री. आणि मिसेस भूषण यांनी मिसेस श्रीवास्तव यांच्याकडे एक तक्रार केली की या वर्षीचा जो उन्हाळा आहे तो पीपलनगरच्या हिस्ट्रीमध्ये कदाचित सगळ्यात हॉटेस्ट असावा. एवढा गरम उन्हाळा मी कधीच पाहिला नाही, असं तिने सांगितलं. सी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लॉथ्स ही वॉज गोइंग टू बाय. आता मिसेस श्रीवास्तव यांना मिसेस भूषण यांनी एक कापड दाखवला, जो कापड मिसेस भूषण यांना खरेदी करायचा होता. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस इट्स सेट, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि 5 मिनिटासाठी त्यांनी त्या कपड्याची डिझाईन, टेक्स्चर, सेट्स, कलर यावर चर्चा केली. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, मिसेस श्रीवास्तव said, "Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employees." आणि त्या कापडावर चर्चा करून थकल्यानंतर किंवा ती चर्चा संपल्यानंतर मिसेस श्रीवास्तव आपल्या मैत्रिणीला म्हणजेच मिसेस भूषण यांना म्हणाल्या की काय तुला माहीत आहे की सेठ गोविंदराम यांची बँक आपल्या एम्प्लॉईजला पेमेंट पण करत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि आजच मी त्यांच्या एका स्वीपरकडून एक कंप्लेंट ऐकली. हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. ज्याला 1 महिना होऊन गेला असतानासुद्धा त्याचा पगार मिळाला नाही. तर मला जे माहीत झालं, काय तुला ते माहीत झालं किंवा तुला काही त्याची कल्पना आहे का, असं मिसेस श्रीवास्तव यांनी मिसेस भूषण यांना विचारलं. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. आणि जसं मिसेस भूषण यांनी हे ऐकलं त्या म्हणाल्या, शॉकिंग, हे तर फारच धक्कादायक आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते त्यांच्या स्वीपरला पे करू शकत नाही तर ते बँक नक्कीच बॅड वेमध्ये असेल, म्हणजे फार वाईट कंडिशनमध्ये असेल. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि मला वाटते की त्या बँकेतल्या इतरही कर्मचाऱ्यांना पेमेंट्स मिळत नसावं. म्हणजेच एकंदर आता त्या बँकेची कंडिशन फार खराब झाली, अशी या दोघींची चर्चा झाली. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅम्बरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आता मिसेस भूषण आपल्या पतीच्या शोधामध्ये समोर गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना त्याच झाडाखाली निरोप दिला. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. मिसेस भूषण यांचा पती कमल किशोर यांच्या फोटोग्राफी शॉप समोर बसलेला होता आणि टॉकिंग विथ द ओनर, आणि त्या मालकासोबत बोलत होता. सो देर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट an hour. व्हेअर डिड यू डिसअपियर. त्या ठिकाणी पोचल्याबरोबर मिसेस भूषण आपल्या पतीवर चिडल्या आणि म्हणाल्या, अहो तर तुम्ही इथं आहात, मी तुम्हाला 1 तासापासून शोधत आहे, तुम्ही कुठे गेले होते. तर अशी नाराजी तिने दाखवली आणि आपल्या पतीवर ती थोडी चिडली. नो व्हेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण आपल्या पत्नीला म्हणाले की मी कुठेच गेलो नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. काय तू एका दुकानामध्ये स्टेशनरीसारखी राहते, म्हणजे स्टेबल राहते का, की मी तुला त्या ठिकाणी शोधू शकेल. म्हणजेच भूषणला म्हणायचं होतं की मी तुला खूप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, तू मला दिसली नाही म्हणून मी या ठिकाणी येऊन बसलो, असं त्यांना म्हणायचं होतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. पण तू फ्लावर गार्डनमध्ये ज्याप्रमाणे बी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, तशीच तू एका शॉपवरून दुसऱ्या शॉपमध्ये जातेस, आणि म्हणून मी तुला शोधू शकलो नाही. त्यावर ती त्यांना म्हणते, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आता ऊन खूप वाढलेली आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपलनगर. मला तर खरंच कळत नाही पीपलनगरला काय झालेलं आहे. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट.
पीपल नगरच्या बँकसुद्धा आता बुडण्याच्या मार्गावर आहे, दिवाळखोरीमध्ये निघण्याच्या मार्गावर आहे, असं तिनं म्हटलं. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. जसं मिसेस भूषण यांनी मिस्टर भूषणला म्हटलं की एक बँक आपल्या पीपल नगरची डुबण्याच्या मार्गावर आहे, तर हे ऐकून कमल किशोर जो त्या शॉपचा मालक होता तो म्हणाला, व्हॉट्स दॅट म्हणजे काय, ते काय आहे. आणि असं म्हणून तो सिटिंग अप, तो उठून बसला, विचारायला लागला की कोणती बँक. व्हाय द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. तर यावर मिसेस भूषण म्हणते, दुसरी कोणतीच बँक नाही तर पीपल नगरची बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. मी ऐकलेलं आहे की त्या बँकेने आपल्या एम्प्लॉईजला पेमेंट देणं बंद केलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि मिस्टर किशोर मला आता सांगू नका की तुमचं त्या बँकेमध्ये अकाउंट आहे. नो बट माय नेबर हॅज. त्यावर मिस्टर किशोर म्हणतो की माझं अकाउंट नाही परंतु माझ्या नेबरचं आहे. ही एक्सक्लेम अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पोर्शन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि त्याचा जो नेबर होता तो बार्बर होता आणि त्याच्या दुकानाच्या बाजूलाच होता, त्याने त्याला कॉल्ड आउट आवाज दिला. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. अरे दीपचंद, काय तू लेटेस्ट न्यूज ऐकली का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू शुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. आणि आता तू त्या बँकेतून तुझे पैसे जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर काढून घे, असं मिस्टर किशोर आपल्या मित्राला दीपचंदला म्हणाला. दीपचंद हा एक बार्बर आहे, नावी आहे. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आता ज्यावेळेला किशोरने दीपचंदला ही बातमी सांगितली त्यावेळेला दीपचंद एका जेंटलमॅनचे केस कापत होता, त्याची दाढी किंवा तो कटिंग करत असेल. आणि त्यानं ही बातमी ऐकल्याबरोबर तो स्टार्टल झाला, तो दचकला आणि त्याचा हात शुक झाला म्हणजे हल्ला. आणि त्याच्यामुळे काय झालं, तो जो एल्डरली जेंटलमॅन होता त्याच्या राईट कानाजवळ थोडंसं कापल्या गेलं. द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. आणि जसं त्याच्या कानाजवळ कापल्या गेलं, कस्टमर एल्प, कस्टमर ओरडला, विथ पेन अँड डिस्ट्रेस म्हणजे त्याला यातना झाल्या. पेन म्हणजे यातना आणि डिस्ट्रेस म्हणजे त्याला मानसिक दुःख, मानसिक यातना, नैराश्य आलं. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. पेन याच्यासाठी कारण तिथं त्याचं काहीतरी कापलं होतं आणि डिस्ट्रेस याच्यासाठी की त्यानं ऑफुल न्यूज ऐकली होती. With one side of the neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. आता तो जो जेंटलमॅन त्या ठिकाणी बसून होता त्यानं पण ही न्यूज ऐकली. तो सेविंग करत होता, त्याच्या एका साईडची सेविंग झाली होती आणि दुसऱ्या साईडची सेविंग बाकी असताना तो त्या ठिकाणाहून उठला आणि सरळ तो जनरल मर्चंट स्टोअरमध्ये गेला जिथे एक टेलिफोन होता, म्हणजेच त्याला आता कुणाला तरी फोन लावायचा होता. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. त्याने लगेच सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला पण सेठ त्यावेळेला घरी नव्हता. Where was he then? मग तो कुठे होता? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? आणि त्यावेळेला त्या एल्डरली जेंटलमॅनला माहीत झालं की सेठ गोविंदराम हा काश्मीरमध्ये होता आणि सुट्ट्या एन्जॉय करत होता. आणि मग तो म्हणतो की ओ वॉज दॅट सो, असं आहे का. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. आणि तो लगेच परत आला बार्बर शॉपमध्ये आणि दीपचंदला तो सांगायला लागला, द बर्ड हॅज फ्लोन. आणि तो दीपचंदला म्हणाला की पक्षी आता उडून गेलेला आहे. म्हणजे पक्षी म्हणजे सेठ गोविंदराम. त्या एल्डरली जेंटलमॅनला म्हणायचं होतं की मिसेस भूषण यांनी जे काही सांगितलं, मिस्टर किशोर यांनी जे काही सांगितलं की पीपलनगरची बँक बुडणार आहे तर ते खरं आहे असं त्या जेंटलमॅनला म्हणायचं होतं. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. म्हणजे सेठ गोविंदरामने आता टाऊन सोडलेला आहे कारण त्याचा फोन लागत नाही, तो घरी नाही. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आणि नक्कीच याचा अर्थ असा आहे की बँक ही कोलॅप्स होणार आहे. And then he dashed out of the shop making a beeline
फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि त्या ठिकाणाहून तो जेंटलमॅन सरळ आपल्या घरी गेला आणि तो आपल्या ऑफिसच्या मार्गाने गेला, बिलिन म्हणजे च्या मार्गाने, अँड चेकबुक, आणि लगेच तो चेकबुक घेऊन आता तो बँकेत जाणार आहे आणि आपले असले नसले पैसे तो त्या बँकेतून काढणार आहे. कारण त्यालाही आता भीती वाटायला लागली की बँक जर बुडाली तर मला माझे पैसे मिळतील की नाही. म्हणून आता त्याने आपली दाढी पण अपूर्ण ठेवली, पूर्णही केली नाही, आणि तसाच तो घरी गेला. द न्यूज स्प्रेड्स थ्रू द बझार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. ज्याप्रमाणे जंगलामध्ये वणवा पेटतो आणि ज्या स्पीडनं तो पसरतो तशीच ही न्यूज पसरली मार्केटमध्ये. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. आता ज्या जनरल मर्चंटच्या दुकानातून त्या व्यक्तीने फोन केला तर जनरल मर्चंटला आता माहीत झालं की बँक कोलॅप्स होणार आहे. तर जनरल मर्चंटच्या दुकानातून आता ती बातमी सगळ्या शॉप्समध्ये पसरली. सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री व्हेंडर, द ज्वेलर, द बेगार सिटिंग ऑन द पेमेंट. आणि ती आता बातमी सगळ्या ठिकाणी पसरली, सगळ्या कस्टमर्समध्ये गेली. जे काही त्या ठिकाणी बिटल सेलर होते, सुपारी विकणारे होते, टेलर्स होते, वेगवेगळे ठेलेवाले होते, वेंडर्स, ज्वेलर्स म्हणजे ज्वेलरीचा व्यवसाय करणारे, सोनार लोक, आणि बेगार्स भिकारी पण होते. तर त्या सर्वांना आता ही गोष्ट माहीत झाली होती की पीपलनगरची बँक कोलॅप्स होणार आहे. ही बातमी आता सर्वांना माहीत झाली. ओल्ड गणपत द बेगार हॅड अ क्रूक्ड लेग. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. आता त्या ठिकाणी एक भिकारी होता गणपत, त्याचा एक पाय लंगडा होता, क्रूक्ड. ही हॅड बीन स्क्वेटिंग. स्क्वेटिंग म्हणजे त्यानं ते ठिकाण ऑक्युपाय केलं होतं, एक जागा. ऑन द पेवमेंट म्हणजे खाली जमिनीवर, फॉर इयर्स म्हणजे वर्षानुवर्षे तो एका ठिकाणीच बसून राहायचा आणि तो पायाने लंगडा होता. कॉलिंग फॉर आर्म्स, तो भीक मागायचा, भिक्षा मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वूड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि संध्याकाळच्या वेळेला कोणीतरी गाडी घेऊन येत होतं, बैलगाडी, बॅरो, आणि त्याला सोबत घेऊन जात होतं. ही हॅड नेवर बीन नोन टू वॉक. आणि तो कधी चालला हे कुणालाच माहीत नव्हतं, म्हणजे तो चालूच शकत नव्हता कारण तो लंगडा होता. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. आणि जसं त्याला माहीत झालं की आता बँक ही कोलॅप्स होणार आहे, गणपतने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. Leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank, it soon became known that he had 1,000 rupees in savings. आणि जसं त्याला माहीत झालं की बँक डुबणार आहे, तो केवळ चालायलाच लागला नाही तर लिपिंग करायला लागला, उड्या मारायला लागला. ॲक्च्युली रनिंग, फार धावत, टॉप स्पीडला धावत तो सुटला आणि बँकेच्या डायरेक्शनमध्ये गेला. आणि लगेच मग लोकांनासुद्धा माहीत झालं की हा लोकांना एवढ्या दिवसापासून फसवत होता, भीक मागून हा पैसे गोळा करत होता आणि आता याचे पैसे हजारो रुपये बँकेत सेविंग्समध्ये आणि ठेवलेले आहे. ही गोष्ट सर्व लोकांना माहीत झाली होती. Men stood in groups at street corners discussing the situation. Pipalnagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought. आता लोक चर्चा करायला लागले, ग्रुप्समध्ये गोळा व्हायला लागले स्ट्रीटच्या कॉर्नरला, आणि ही जी सिच्युएशन अराईज झाली होती त्या सिच्युएशनवर ते डिस्कसिंग करायला लागले. पीपलनगर सेल्डम म्हणजे क्वचितच पीपलनगरमध्ये कुठला क्रिसिस व्हायचा, म्हणजे कुठली समस्या यायची, किंवा क्वचितच किंवा कधीच या ठिकाणी फ्लड्स म्हणजे पूर, अर्थक्वेक भूकंप, किंवा ड्रॉट म्हणजे अवर्षण किंवा दुष्काळाची स्थिती या ठिकाणी कधीही उत्पन्न झाली नव्हती. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपलनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. आणि ज्याप्रमाणे हे इमिनंट क्रॅश झालं म्हणजे महत्त्वाचा क्रॅश म्हणजे कोलमडणे, म्हणजे या ठिकाणी पीपलनगरची बँक जी कोलॅप्स होणार होती, इमिनंट क्रॅश झाला होता, त्यामुळं सर्व लोकांना बोलायला भाग पाडलं आणि स्पेक्युलेटिंग म्हणजे विषयाला चघळवायला भाग पाडलं. सगळे लोक आता रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी, सर्व लोक रागारागामध्ये त्या बँकेकडे रशिंग करत होते, जात होते, पोहोचत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फोरसाइडेडनेस.
आता काही लोक बढाया पण मारत होते की आम्हाला पहिलेच माहीत होतं की ही बँक बुडणार आहे. म्हणजे याला म्हणतात फोर साइटेड नेट, म्हणजे त्यांना जशी काही दूरदृष्टी होती. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी, आणि ते स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट करत होते की जणू काही त्यांना माहीत होतं की ही बँक बुडणार आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचे पैसे बँकेमधून पहिलेच विड्रॉ केले आहे. ऑर ऑन नेवर हॅविंग पुट एनी इन, किंवा त्यांनी त्या बँकेमध्ये पैसे ठेवलेच नाही, असे लोक मात्र बोस्टेड होत होते, बढाया मारत होते. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. आता सर्व लोक स्पेक्युलेट करायला लागले, चर्चा करायला लागले की सेठ गोविंदराम हा पैशाची उधळपट्टी करणारा व्यक्ती आहे, इंडल्ज करणारा आहे, त्यामुळं ही परिस्थिती उद्भवली आहे, असं लोक आता चर्चा करायला लागले. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, आणि लोक चर्चा करायला लागले की आता सेठ हा फ्लेड म्हणजे तो पळून गेला, आपल्या राज्यामधून पळून गेला असं कोणीतरी म्हणालं. सेड वन, ही हॅड फ्लेड द कंट्री. सेड अनदर, दुसरा म्हणतो की तो राज्यातून नाही तर देशातून पळून गेला. ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर. सेड थर्ड, तर तिसरा म्हणायला लागला की तो पीपल नगरमध्येच दडून बसलेला आहे, लपून बसलेला आहे. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. सेड अ फोर्थ, आणि चौथा म्हणाला की त्याने चिंचेच्या झाडावर फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि त्याने फाशी घेतली हे स्वीपर बॉयला सकाळीच माहीत झालं, अशी ही चर्चा आता लोकांनी सुरू केली. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. दुपारपर्यंत बँकेमधली जेवढी रेडी कॅश होती ती सर्व गेली. अँड द हरास्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेम्मा, आणि मॅनेजर हा हरास झाला, परेशान झाला, तो द्विधा मनस्थितीमध्ये होता, त्याला काहीच कळत नव्हतं की व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट. डायलेम्मा म्हणजे द्विधा मनस्थिती. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. आता इमर्जन्सी फंड्स आपल्याला ऑब्टेन करावा लागणार होता, मिळवावा लागणार होता, हे त्याला माहीत होतं, पण त्याच्यासाठी 30 miles डिस्टन्स म्हणजे 30 मैल अंतरावरील कुठल्या दुसऱ्या बँकेमधून तो आपल्याला मिळणार होता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देम. आणि आता लोक एवढे चिडले होते की प्रत्येकाला आपले पैसे पाहिजे होते आणि दुपारपर्यंत बँकेतली सर्व कॅश संपली होती. बँक मॅनेजर हा लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, बट नोबडी वॉज ट्राईंग टू अंडरस्टँड द सिच्युएशन. द बँक मॅनेजर वॉज ट्राईंग टू परस्वेड पीपल टू वेट फॉर सम टाईम, बट ही कुड नॉट परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. परंतु बँक मॅनेजर आता लोकांना परस्वेड करू शकत नव्हता, समजावून सांगू शकत नव्हता, किंवा आता कॅश संपलेली आहे, तुम्हाला तुमची कॅश उद्या मिळेल, तुम्ही उद्या बँकेमध्ये या, एवढं तो लोकांना समजावून सांगण्याची ताकद त्या ठिकाणी ठेवत नव्हता किंवा ठेवू शकत नव्हता, कारण परिस्थिती ही फार विचित्र झाली होती. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं की बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, अँड इफ द बँक कोलॅप्सेस people will not get their money back. That was the fear in the minds of everyone in the people Nagar. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. आता गोविंदराम हे काश्मीरमध्ये होते आणि हाऊसबोट म्हणजे त्यांनी एक बोट हायर केली होती, ती बोट हाऊससारखी होती. त्या बोटमध्ये कुठलीही कम्युनिकेशनची व्यवस्था नसल्याने आता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता आणि लोकांना आता समजावून सांगणे फार कठीण झाले होते. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. आता लोकांना दुसऱ्या दिवशी या म्हणून सांगण्यात आलं होतं, त्यांना काउंटर्सपासून परत पाठवण्यात आलं होतं, कारण बँकेमध्ये कॅशच नव्हती. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. परंतु लोकांना आता तुम्ही उद्या या हा आवाजच आवडत नव्हता. त्यांना हे बिलकुलच आवडायला लागलं नाही की आता उद्या यायचं, त्यांना बिलकुल विश्वास नव्हता की उद्या काय होईल. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड. आता सर्व लोक बँकेच्या बाहेर गोळा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग, गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आता लोक ओरडायला लागले की आम्हाला आमचे पैसे द्या, गिव्ह अस अवर मनी, नाहीतर आम्ही बँकेला फोडून टाकू, असं लोक म्हणायला लागले. अँड फेच द सेट
वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. सेठला फेच करा, ओढून आणा, त्यांना दाखवा कुठे आहे सेठ. सेठ हा एका सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेला आहे, म्हणजे एका सुरक्षित ठिकाणी तो लपलेला आहे, त्यांना शोधून काढा, असे लोक ओरडायला लागले. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड अँड ॲग्रिव्हेटेड देअर मूड. आता जे लोक मिस्चिफ होते, खोडकर होते, ज्यांना केवळ खोड्या करण्यामध्ये इंटरेस्ट होता, ज्या लोकांनी एकही पैसा बँकेमध्ये ठेवला नव्हता, ते लोकसुद्धा आता त्या क्राऊडमध्ये गोळा झाले. आणि ॲग्रिवेटेड म्हणजे ते सुद्धा आता आपला संताप व्यक्त करायला लागले आणि लोकांना डिवचायला लागले, चिडवायला लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. आता मॅनेजर त्या ठिकाणी बँकेच्या डोअरमध्ये उभा राहून लोकांना तो पर्सवेट करायला लागला, तो समजवायला लागला, लोकांना शांत करायला लागला. प्लेकेट म्हणजे शांत करणे. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. त्यानं सांगितलं की बँकेकडे भरपूर पैसे आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही, परंतु आपल्याकडे ते पैसे उपलब्ध करण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही किंवा कुठलाही इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्शन आपण करू शकत नाही. ही अर्ज देम. मॅनेजरने लोकांना विनंती केली टू गो होम अँड कम बॅक टू द नेक्स्ट डे. आणि त्याने सांगितलं की तुम्ही कृपा करून घरी जा आणि उद्या या, तुम्हाला तुमचे पैसे उद्या मिळतील, डोंट वरी. बट पीपल कुड नॉट बिलीव्ह ऑन मॅनेजर अँड सो दे रिमेन व्हेअर दे वेअर अँड दे वेअर शाउटिंग मोर लाऊडली. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. आता लोक ओरडायला लागले की आम्हाला आमचे पैसे आत्ताच पाहिजे, नाव म्हणजे आत्ताच. अँड अ ब्रेक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि तेवढ्यातच कोणीतरी एक वीट भिरकावली, ती त्या बँकेच्या विंडोला असलेले जे प्लेट ग्लास असतात त्याला ती डॅश झाली आणि विंडो ब्रोकन डाऊन झाली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आता नथू नेहमीप्रमाणे बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच तो तिथे पोहोचला. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. आता तो त्या ठिकाणी पोचल्यावर त्याला त्या ठिकाणी भरपूर रिफ्यूज म्हणजे घनकचरा, म्हणजे काही दगड, विटा असा जो कचरा असतो त्याला म्हणतात रिफ्यूज. तो त्याला त्या ठिकाणी दिसला. सोबतच खिडकीचे ग्लास फुटले होते, तर त्या ब्रोकन ग्लासचे तुकडे पण त्या ठिकाणी दिसले. त्यासोबतच स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स, आणि त्या स्टेप्सवर भरपूर स्टोन्स पडलेले होते ते त्याला दिसले. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड. आणि हे पाहिल्याबरोबर आपोआपच त्याचे हात त्याच्या डोक्यावर गेले आणि एका विशिष्ट भावमुद्रेमध्ये जाऊन तो काहीतरी क्राईड झाला. त्यावेळेला त्याच्या भावमुद्रेमध्ये हॉरर आणि डिस्गस्ट होतं. हॉरर म्हणजे तो थोडासा भिला आणि त्याला थोडीशी घृणा पण वाटली, वाईट पण वाटलं, त्याला खराब पण वाटलं, तो नाराज पण झाला आणि तो हे पाहून ओरडला, हुलिगन्स. हुलिगन्स म्हणजे सन्स ऑफ डॉंकीज, म्हणजे डॉंकीचे सन्स म्हणजेच गध्याचे मुलं, म्हणजेच गधे के बच्चे. म्हणजे त्याने एक सीवी त्या लोकांसाठी दिली ज्या लोकांनी हा प्रकार केला होता. As though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. आणि तो आता स्वतःशीच म्हणाला की जरी बँक हॅज नॉट पेड मी, मला बँकेने पेड केलेलं नाही आहे, पण तरीही ते ठीक आहे, नॉट बॅड. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज्ड. पण मला आता असं वाटत आहे की बँक मला पैसे तर देत नाही, परंतु माझं काम मात्र आता वाढलेलं आहे. ही स्मोड द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि आता त्याने ब्रूम घेतला आणि सगळे ते जे रिफ्यूज होतं ते स्कॅटरिंग करायला लागला आणि ते सर्व ते स्मोट म्हणजे त्यानं ते झाडून टाकलं. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमॅन्स बॉय. आता त्या ठिकाणी परत वॉशरमॅनचा बॉय सीताराम आला आणि तो नथूला गुड मॉर्निंग म्हणाला, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आणि आपल्या बायसिकलवरून उतरत. सोबतच तो म्हणतो की आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तुझ्यासाठी माझ्याकडे एक जॉब आहे, पण काय तू रेडी आहे का? पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुला तो जॉब करावा लागेल, तर काय तू तयार आहेस का? म्हणजेच त्याला हे म्हणायचं होतं की काय तू बँक सोडणार आहेस ना?
सीताराम त्याला परत म्हणतो, यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि आता तुला तसं करावं लागेल. यू विल हॅव टू म्हणजे तुला तसं करावं लागेल. आय सपोज मला असं वाटते, कारण आता तुझी बँक ही आउट ऑफ बिझनेस होत आहे. इट इज गोइंग टू कोलॅप्स. तुझी बँक आता कोलॅप्स होणार आहे, आउट ऑफ बिझनेस झालेली आहे, बँकरप्ट झालेली आहे. म्हणून मला वाटते की तू आता, मी जे तुला सांगत आहे, मी जो जॉब तुझ्यासाठी निवडलेला आहे तो तू करावा, असा सीताराम त्याला सल्ला देतो. हाव इज दॅट सेड नथू. ते कसं काय? नथू म्हणाला की ते कसं काय म्हणजे बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस, हे कसं काय? हॅवंट यू हर्ड. सीताराम त्याला परत म्हणतो, प्रश्न विचारतो की काय तू ऐकलं नाही का? वेल यू शूड बेटर वेट हिअर अंटील हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. आता तू याच ठिकाणी थांब, हे तुझ्यासाठी बेटर राहील. तुला माहीत होईल की पीपल नगरचं अर्ध पॉप्युलेशन, अर्धी लोकसंख्या आता या पीपल नगरच्या बँकेमध्ये येईल आणि ते आपले पैसे मागतील. तेव्हा तुला कळेल की तुझी बँक आउट ऑफ बिझनेस होत आहे. अँड ही वेव्ड cheerfully. He did not have a bank account and sped away on his bicycle. आणि असं म्हणून तो त्या ठिकाणाहून cheerfully वेव्ड केलं आणि तो तिथून गेला. हात हलवला, याला गुड बाय केला आणि तो निघून गेला. आता सीतारामला बँक डुबण्याचं काहीही भीती वाटत नव्हती. त्याला काही दुःख नव्हतं, कारण त्या बँकेमध्ये ही हॅड नो अकाउंट. सीतारामचं त्या बँकेमध्ये कुठलंही अकाउंट नव्हतं आणि म्हणून तो आनंदी दिसत होता. आता सीताराम आपल्या सायकलवरून दूर निघून गेला होता. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. आणि आता परत नथू आपल्या कामाला लागला. तो स्वीपिंग करायला लागला आणि आता स्वतःशीच तो काहीतरी मटरिंग करायला लागला, पुटपुटायला लागला. व्हेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप. ज्यावेळेला त्याने त्याचं काम पूर्ण केलं त्यावेळेला बँकेच्या हायेस्ट स्टेपवर तो बसला. टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि आता तो मॅनेजरची वाट पाहू लागला. आज त्याने ठरवलं की तो आज त्याचे पैसे मिळवणार. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. असं कोणाला वाटलं असेल की ही बँक कोलॅप्स होईल? असं कोणाला वाटलं असतं की ही बँक कोलॅप्स होईल? ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच म्हणाला. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि विचार करत तो काही दूरवर पाहायला लागला. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. आता मला आश्चर्य वाटते किंवा मी ही या गोष्टीचा शोध घेत आहे की हे असं कसं झालं असेल, काय झालं असेल असं की ज्यामुळे ही बँक कोलॅप्स झाली, असा तो आता विचार करायला लागला. सो इन दिस लेसन वी लर्न हाऊ rumors आर डेंजरस. अफवा ह्या किती घातक असतात हे या पाठामध्ये आपण शिकलो. हाऊ दे स्प्रेड अँड हाऊ दे कॅन स्पॉईल अ वेल सेटल्ड बिझनेस. एखादा वेल सेटल्ड बिझनेससुद्धा अफवांमुळे कसा कोलॅप्स होतो हे सुद्धा आपण या पाठामध्ये पाहिलं. तर धिस इज द थीम ऑफ द लेसन, द बॉय हू ब्रोक द बँक. ॲक्च्युली द बॉय मीन्स नथू डिड नॉट ब्रेक द बँक, बट द rumors spread by the chain of the people who spread a false news about bankrupt fetch bank to a bad condition. परंतु लोकांनी ज्या अफवा पसरवल्या की ही बँक आता बँकरप्ट झालेली आहे आणि त्याचमुळे आता खऱ्या अर्थाने ते बँक कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. दिस rumor became the cause to collapse the bank of People Nagar. So students, this is the summary, The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond and Indian author of British descent. इंग्लिश वंशाचे भारतीय लेखक रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली ही जी कथा आहे, स्टोरी आहे, की अफवांमुळे कसं नुकसान होते हे आपण या ठिकाणी पाहिली. अँड आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड द लेसन प्रॉपरली अँड यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ ऑल्सो. If you are new on this channel and haven't subscribed this channel earlier, please subscribe the channel to get notification of all upcoming videos for English 10th and 12th standard. Thank you very much for watching this video.